मित्रमैत्रिणींनो नमस्कार। पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलोय आणि ही बातमी आहे पदोन्नती संबंधी। तर राज्य कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी त्यांची सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाणार नाही, तर त्यांच्या परफॉर्मन्सवर म्हणजेच त्यांच्या कामकाजावरच ठरणार पदोन्नती आणि पगारवाढ। यामध्ये बदली प्रक्रिया देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागांकडून केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। यामध्ये असणाऱ्या विविध तरतुदी राज्यात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहेत। आता यामध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खाजगी किंवा कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारित पदोन्नती दिली जाणार आहे। तर बदल्यांची प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। राज्यात केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी कोरोना महामारीमुळे विलंबाने पुढील वर्षांपासून लागू करण्यात येत आहे। येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून यानुसार इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे। मागील धोरणानुसार 8वी पर्यंत नापास करता येणार नसल्याची तरतूद आता काढून टाकण्यात येणार आहे। तर इयत्ता 5वी व 8वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी लगेच मिळणार आहे। जर परत नापास झाल्यास परत त्या विद्यार्थ्यास त्याच वर्गात बसावे लागेल। पदोन्नती किंवा बदली संदर्भात विशेष तरतूद यामध्ये शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात विशेष तरतूद नमूद असून खाजगी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये जसे पदोन्नती कामगिरीच्या म्हणजेच परफॉर्मन्सच्या आधारावर करण्यात येते, त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांची पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेच्या ऐवजी कामगिरीच्या आधारावर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर बदली प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार आहे, कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी च्या प्रकरण मुद्दा क्रमांक 15 ते 21 यामध्ये या संदर्भात सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की चांगले म्हणजेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे। अशा उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली पाहिजे। तसेच चांगली कामगिरी बजावणाऱ्यांना पगारवाढ देखील देण्यात यावेत अशीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारावर तसेच त्यांचे योग्य मापदंड योग्य प्रकारे मूल्यांकन करून शिक्षकांना पगारवाढ तसेच पदोन्नती दिली जाणार आहे। यामध्ये पगारवाढ पदोन्नतीसाठी कार्यकाळ तसेच वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती तसेच पगारवाढ हा जो मुद्दा आहे हा मुद्दा यापुढे कोणत्याही पद्धतीमध्ये अवलंबून राहणार नाही। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो होतो, ती म्हणजे अशी की यापुढे पदोन्नती किंवा पगारवाढ ही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर दिली जाणार नाही, तर कर्मचाऱ्याच्या परफॉर्मन्सवर म्हणजे त्याच्या कामकाजावर दिली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।